नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 30 मे 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी, अवेळी पाऊस, पूर परिस्थिती इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक असा आजचा व्हिडिओ होणार आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळत नाही, केवायसी केलेली 3 महिने पैसे येत नाही, घोषणा केली पैसे मिळत नाही. त्यापेक्षा सुद्धा हा निर्णय महत्त्वाचा आहे, कारण की आजचा GR मुळे 1 जानेवारी 2024चा GR अधिक्रमित केला जाणार आहे, म्हणजेच की अर्थात रद्द केला जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या देशातील शेतकऱ्यांना NDRFच्या अंतर्गत जर काही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं तर ती नुकसान भरपाई देण्यासाठी नवीन धोरण लागू करण्यात आलेले आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये राज्य शासनाने हे केंद्राचे धोरण स्वीकृत केले आहे आणि त्यानुसार NDRFच्या निकषानुसार दिली जाणारी 6,800 रुपयाची नुकसान भरपाई ही 8,500 रुपये प्रति हेक्टर करण्यात आलेली आहे. हा GR नोव्हेंबर 2023 पासून लागू झाला, परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी ही रक्कम कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिकची नुकसान भरपाई देण्याची मंजुरी दिली जात होती, ज्यांच्यामध्ये 13,600 रुपये प्रति हेक्टरची अशी नुकसान भरपाई देण्याची मंजुरी दिली जाते. याचप्रमाणे 1 जानेवारी 2024 रोजी एक GR निर्गमित करण्यात आलेला होता. राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई 8,500 रुपये न देता त्यांच्याऐवजी 13,600 रुपये प्रति हेक्टर ही दिली जाणार आहे, म्हणजेच की क्षेत्रासाठी देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. परंतु आजच्या GRच्या माध्यमातून ही मंजुरी रद्द करण्यात आलेली आहे. 1 जानेवारी 2024चा GR अधिक्रमित करून आज नवीन GR निर्गमित करण्यात आलेला होता. यांच्यामध्ये आपण पाहू शकता की केंद्र सरकारच्या शासनाच्या सूचनानुसार निर्देशानुसार राज्य शासना शेतकऱ्यांना एक वेळच निविष्ट अनुदान देण्यासाठी काही मार्ग सूचना आहे, म्हणजेच की यांच्यानुसार शेतकऱ्यांना भरपाई दिली जाते, ज्यांच्यामध्ये शेतकऱ्यांना जिरायत क्षेत्रासाठी 8,500 रुपये, ते भांडी असतील, कुठे कपडे असतील, जे काही दुकानाचं नुकसान असेल व काही नुकसान यांच्यासाठी जे निकष ठरवण्यात आलेले आहेत. नोव्हेंबर 2023चा GR काय आपण जर पाहिलं असेल तर त्यावरती सजेशनमध्ये लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ही नुकसान भरपाई देण्यात अखेर आज 30 मे 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. अर्थी आता नोव्हेंबर 2023चा GR नुसार जी काही अवेळी पाऊस, पूर परिस्थिती, अतिवृष्टी, पिकाचं नुकसान यांच्यासाठी दिली जाणारी मदत आणि त्यांची जे काही दर असतील, त्यांचे काही निकष असतील, हे 27 मार्च 2023 नुसती ठरवलेली आहे, त्यांच्यानुसार आता दिली जाणार आहे. म्हणजेच की यांच्यानुसार आता जी काही मिळणारी नुकसान भरपाई असेल ही शेतकऱ्यांना अतिशय कमी मिळणार आहे, अतिशय तोफडे मिळणार आहे. अर्थी दिल्या जाणार नुकसान भरपाईची कपात करण्यासाठी संदर्भातील एक महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना दिला जाणारा योजनांचे लाभ असतील, मिळालेले कर्जमाफी असेल, न मिळणारा पीक विमा असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, झालेला शेतकरी असेल, आणि या सर्वांचा आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा एक नवीन फटका शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. साहजिकच शेतकऱ्यांना आणखी त्यांच्यामुळे वाढण्याची शक्यता आहे. आपण जर हा GR बघायचा असेल तर महाराष्ट्र.government.in या संकेतस्थळावरती पाहू शकणार आहात. धन्यवाद.